दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास आता एनआयएकडे. एनआयएचं पथक घटनास्थळी. दिल्ली स्फोट प्रकरण, निर्दोष लोकांना अटक करू नका, अबू आझमींची मागणी. दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये जबाबदार असणाऱ्यांची आता खैर नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला इशारा. दोषींना कठोर शिक्षा होणारच, पंतप्रधानांची ग्वाही. अंजली दमानिया उद्या घेणार महत्वाची पत्रकार परिषद. पार्थ पवारांच्या व्यवहारांबद्दल करणार मोठा खुलासा. कोल्हापुरात बिबट्याचा पोलिसावर हल्ला. नागाळा पार्क येथे बिबट्याचा पोलिसावर हल्ला. बिबट्याला पकडण्यात यश. मिनी विधानसभा निवडणुकीसाठी फडणवीसांच्या सूचना. भाजप पुन्हा नंबर 1 पक्ष झाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांचे पदाधिकारी आणि नेत्यांना निर्देश. नाशकात पेट्रोल पंपावर दहशत माजवण्याचा प्रयत्न. तलवारीचा धाक दाखवून दहशत निर्माण करण्याचा व्हिडिओ समोर. दहशत माजवणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न लोकशाही मराठीनं लावून धरले. याबाबत सफाई कर्मचाऱ्यांनी लोकशाहीचे मनापासून मानले आभार. आमच्या म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीनं स्वागत करेन. या समस्येला वाचा फोडण्याचं काम करताय. तुमच्या चॅनलचा आम्ही आभारी आहोत. सफाई कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याचा आवाज उठवला त्या लोकशाहीच्या चॅनलवर आमचे आभारी आहे. मी लोकशाही चॅनलचं आमच्या बिहारमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 67.14% मतदान. निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर. त्यांच्या निधनाच्या अफवा पसरवणाऱ्या बातम्यांवर धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि खासदार हेमा मालिनी यांनी व्यक्त केली नाराजी. चुकीच्या बातम्यांविषयी पत्रकारांचे टोचले कान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.